धन्यवाद गौरव. फुल फुलत आहे, कली उमलत आहे, अशा सुंदर संधी आमच्या परिपाठाला सुरुवात होत आहे. माणुसकी खूप कमी होत चालली, ती फक्त जपायला शिका. इतिहास सांगते काल सुख होतं, विज्ञान सांगते उद्या सुख असेल, पण माणुसकी सांगते माणसाच्या मनात जर का चांगल्या विचारांची साठवण असेल तर दररोजही सुख असते. म्हणून आजचा सुविचार घेऊन येणार आहे माझा मित्र युवराज वाघमारे. नमस्कार. माझे नाव युवराज अमराज वाघमारे. मी इयत्ता 9वीचा विद्यार्थी. आज तुम्हाला सुविचार सांगणार आहे. शिक्षणाची मुळे कडू असली तरी फळे मात्र गोड असतात. धन्यवाद. धन्यवाद युवराज. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा नवीन उमेद घेऊन येत असते आणि त्या दिवसाचे विशेष महत्त्व आपल्याला माहीत असणे गरजेचे असते. म्हणून आजचा दिनविशेष घेऊन येणार आहे माझा मित्र सम्यक तेलगोटे. नमस्कार. माझं नाव सम्यक विनोद तेलगोटे. आज मी तुम्हाला दिनविशेष सांगणार आहे. 1955 राष्ट्रीय लसीकरण दिन. धन्यवाद. धन्यवाद सम्यक. आपल्याला आधुनिक काळातील काही घडामोडी माहीत असणे गरजेचे असते आणि ते माहीत होण्यासाठी आपल्याला आजची बातमीपत्र घेऊन येत आहे माझा मित्र सौरभ चंदनशी. नमस्कार. माझे नाव सौरभ विजय चंदनशी. मी आज तुम्हाला बातमी सांगणार आहे. भारताचे इंधन संकट अनेक पटीने वाढण्याची शक्यता. इराण देणार मोठा धक्का. धन्यवाद. धन्यवाद सौरभ. आपल्याला काही प्रश्न पडतात सामाजिक, आर्थिक, वैज्ञानिक वगैरे वगैरे. आम्हाला पण काही प्रश्न पडले आहेत. बघू तुम्हाला त्यांची उत्तरे येतात का. म्हणून आजचे प्रश्न घेऊन येणार आहे माझा मित्र वेदांत गुर्दे. नमस्कार. माझे नाव वेदांत राहुल गुर्दे. मी आज तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. तुम्ही त्याची उत्तरे द्यावी. पहिला प्रश्न वर्ग 6वीसाठी. बालिका दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? राजेश. 3 जानेवारी. उत्तर ब 7वीसाठी. संत गाडगे महाराज यांचे पूर्ण नाव काय? संत गाडगे महाराज यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे आहे. तिसरा प्रश्न वर्ग 8वीसाठी. 28 फेब्रुवारी म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? उत्तर बरोबर आहे. चौथा प्रश्न वर्ग 9वीसाठी. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्ण नाव काय? उत्तर बरोबर आहे. धन्यवाद. धन्यवाद वेदांत. आपल्याला मराठी व हिंदी भाषा हे सोडून इतर भाषा पण आपल्याला सोपी जाव्यात याच्यासाठी आपल्याला काही इंग्लिश शब्द माहीत असणे गरजेचे असते. म्हणून आजची इंग्लिश शब्द घेऊन येणार आहे माझा मित्र महावीर पद्मने. नमस्कार. माझे नाव महावीर राजेश पद्मने. आज मी तुम्हाला शब्द सांगणार आहे. पहिला शब्द वर्ग 6वीसाठी कोटिंग. थर. बरोबर. दुसरा शब्द वर्ग 7वीसाठी मोशन. गती. बरोबर. तिसरा शब्द वर्ग 8वीसाठी रिफ्लेक्शन. बरोबर. चौथा शब्द वर्ग 9वीसाठी ओपेक. अपारदर्शक. पाचवा शब्द वर्ग सर्वांसाठी इलिव्हेट. बरोबर. धन्यवाद महावीर. आजची मन घेऊन येणार आहे माझा मित्र शिवम बर्ठे. नमस्कार. माझे नाव शिवम रामदास वट्टे. आज मी तुम्हाला मन सांगणार आहे. कोटी तेच कोटी. अर्थ बोलावे तसेच वागावे. धन्यवाद शिवम. तुला असं वाटते जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. येईल तारावास, वाट कोणाची पाहू नका. यश तुमच्या जवळ आहे, जिंकल्याशिवाय राहू नका, जिंकल्याशिवाय राहू नका.
पार के मार्ग पर बैठ जाए, आराम से सुखपूर्वक जिस आसन में आराम से बैठ सकते हैं उसी आसन में बैठे। कमर, पीठ, गर्दन सीधे रखें। आंखें बंद रखें। ध्यान के समय हमेशा आंखें बंद रहनी चाहिए। आंखें खुलेगी तो मन भटक जाए, तो आंखें बंद ही रहेगी। जो लोग ऐनक लगाते हैं वो ऐनक उतार कर ध्यान करेंगे। मुंह भी बंद रखें। टाइट बसा। सांस मुंह से नहीं लेना है, नासिका से लेना है। तो सारा ध्यान नासिका के द्वार पर, सारा ध्यान नासिका के द्वार पर केंद्रित करके जानते हैं सांस भीतर आ रहा है तो आ रहा है, बाहर जा रहा है तो जा रहा है, यही जानना है। बस इसे जानते रहें, निरंतरता से जानते रहें। और